शिवमंदिरात बऱ्याच वेळा पूजा करून झाल्यानंतर काही लोक 3 वेळा टाळी वाजवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या टाळ्यांना एक विशिष्ट अर्थ आहे आणि यामागे खूप साऱ्या पौराणिक कथा देखील आहेत. पहिली टाळी म्हणजे आपल्या उपस्थितीची महादेवांना जाणीव करून देणे. दुसरी टाळी म्हणजे महादेवांच्या चरणी प्रार्थना करणे. आपली इच्छा महादेवांना सांगणे किंवा आपल्या आयुष्यात असणारे दुःख, कष्ट त्यांनी लवकरात लवकर दूर करावे, अशी त्यांना प्रार्थना करायची. तिसरी टाळी म्हणजे आपण महादेवांना विनंती करतो की माझ्या भक्तीचा तुम्ही स्वीकार करा आणि तुमच्या चरणी मला स्थान द्या. ह्या टाळी वाजवण्याचा एक नियम आहे, तो म्हणजे ही टाळी तुम्ही एकतर सकाळी पूजा झाल्यावर किंवा संध्याकाळी पूजा झाल्यावरच महादेवांसमोर वाजवू शकताय. रावणाने देखील महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपलं शीर त्यांना दान करून 3 वेळा टाळ्या वाजवल्या होत्या.